जौबन मधुबन बेचैन कलियां तुम्हारे दरस की प्यासी नजरिया आजा सजनवा हमरी अटरिया बीते ना तुम बिन बैरन रतिया जौबन मधुबन बेचैन कलियां तुम्हारे दरस की प्यासी नजरिया। सकाळी धनंजय घरून ऑफिसला निघाला आणि नंतर दिसलाच नाही। याची कारण ऑफिसमध्येच असतील ना। आणि ते कारण म्हणजे धनंजय सरदेसाई आणि पटवर्धनांमधलं भांडण। मला फक्त आठवलं म्हणून मी सांगितलं, म्हणजे कुठली गोष्ट तुमच्यापासून लपून राहता कामा नये म्हणून। आणि धनंजयचा लवकरात लवकर तपास लागावा म्हणून फक्त। राणी, पण अशी भांडणं याआधी आमच्यामध्ये झाली आहेत, मग ह्याच भांडणाचा असा अर्थ का लावतीयस तू? मी कुठलाही अर्थ नाही काढते मिस्टर पटवर्धन, पण त्याच्या आदल्या दिवशी तुमच्यात भांडण झालं होते मला सांगावं लागेल ना। मिस्टर पटवर्धन, भांडणाचं कारण काय होतं? सांगतो, पण याला तुम्ही भांडण न म्हणता मतभेद म्हणालात तर बरं होईल, कारण भांडण म्हटलं की प्रत्येक जण आपल्याला पाहिजे तो निकष लावू शकतो, आणि बिझनेस म्हटला की एखाद्या मुद्द्यावरून मतभेद हे असूच शकतात। एम आय राईट? बरं, हे मतभेद कोणत्या विषयावरून झाले? एका नवीन स्कीमचा प्लॅन त्याच्या डोक्यामध्ये सुरू होता, त्याच्यासाठी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट होती। अर्थात डील चांगलं झालं असतं तर कंपनी फायद्यातच येणार होती, पण काही गोंधळ झाला असता तर इतक्या वर्षात S&Pने जे मार्केटमध्ये नाव कमावलं होतं ते सगळं जाणार होतं। म्हणजे तुम्ही ह्या नवीन स्कीमसाठी अग्री नव्हता? नव्हतो, आणि ह्यावरून तुमचा वाद झाला? हो, पण असे वाद कित्येकदा झाले, पण बिझनेस पार्टनर होण्याआधी आम्ही चांगले मित्र आहोत। असे वाद झाल्यानंतरही आम्ही एकत्र ड्रिंक्स करायचो, डिनरला जायचो, दुसऱ्या दिवशी सगळं सुरळीत व्हायचं। सो या सगळ्याचा राणी वेगळा अर्थ काढत असेल तर ते चुकीचं आहे। मी कुठलाही अर्थ नाही काढते, पण हे आता इथे सांगण्यामागे उद्देश तोच होता ना, की धनंजयला मी काहीतरी केलंय म्हणून। दिस इज रॉंग राणी। अहो नाही नाही, मी आरोप नाही केलाय, आणि तसं काही असतं तर मी मिसिंग कंप्लेंट करायला गेले होते तेव्हा हे सांगितलं असतं मिस्टर पटवर्धन। दिस इज नॉट फेअर। मिस्टर पटवर्धन, कूल डाऊन। नेमकं काय झालंय माझ्या लक्षात आलं। तिवारी, धनंजय सरदेसाईंच्या कॅबिन मध्ये गेलास, टिफिन ठेवलं, पुढे? बाद में मैं पटवर्धन साहब के केबिन में गया और इनको वहां पर लिफाफा दिया, धनंजय साहब ने एनवलप दिया। के बाद वहां से मैं चला गया। तुम्ही मग ते एनवेलप उघडलं? नाही, मी धनंजयला इंटरकॉम केला, पण त्याने तो उचलला नाही म्हणून मी त्याच्या केबिन मध्ये गेलो। तिवारी तुमच्या कॅबिन मध्ये आला, त्याने तुम्हाला एनवेलप दिलं, तेव्हा तिवारीशी तुमचं काही बोलणं झालं का? हो। आणि मग तुम्ही बाहेर कधी आलात? तिवारी गेल्यानंतर। म्हणजे साधारण 5 मिनिटं गेली असतील मध्ये? हो। ह्याचा अर्थ ह्याच 5 मिनिटात धनंजय सरदेसाई कॅबिन मधून बाहेर आले असा। पण ते मग लगेच बाहेर कुठे गेले? तुम्ही बाहेर आलात तेव्हा पुढे काय झालं? मी बाहेर आलो तेव्हा मला विकी भेटला। विकी पटवर्धन, राईट? हो, त्याचं काम होतं। काय काम होतं? त्याला पैसे हवे होते अर्जंट। विकी कुठे? तो 5 मिनिटात येईल।
5च मिनिटं, नाहीतर आम्ही त्याला पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलू. मिस्टर पटवर्धन, विकी तुम्हाला भेटला, पुढे? मी राणीला कॉल केला धनंजय विषयी विचारण्याबद्दल. तुम्ही तेव्हा कुठे होतात? मी शॉपिंगला गेले होते आणि मलाही असं वाटलं की धनंजय इथेच कुठेतरी असेल. पण तो कुठेही नव्हता, म्हणून मग मी माझ्या केबिनमध्ये जायला लागलो. पण हो, मला विकी म्हणाला की धनंजय लॉबीमध्ये आहे, पण तो तिथेही नव्हता. शेवटची 3 मिनिटं राहिली. रात्री लेट आला घरी म्हणून. हे सोनावणे, रिटायरमेंट आहे यांची, पण इतक्या वर्षांच्या सर्व्हिसमध्ये रात्रभर ड्युटी करून सकाळी वेळेवर ड्युटीवर हजर राहतात. तर पोलिसांनाही कारण देऊ नका. आपण थांबूया त्याच्यासाठी. साने, विकीला कॉल करा. ओके सर. विकी, किती उशीर? डॅड, व्हॉट इज दिस? हे ऑफिस मध्ये कसली इन्क्वायरी? आणि तुम्हाला माहितीये मी रात्री 3 वाजता घरी आलो आणि तरी तुम्ही. आणि साने, तुम्ही काय किती मिस कॉल तुमचे? विकी, हा माझा मुलगा. आपण भेटलोय आधी. येस. विकी, मला सांग, त्या दिवशी तू ऑफिसमध्ये आला होतास, कधी? ज्या दिवशी धनंजय सरदेसाई बेपत्ता झाले. नो, आय डोंट नो हे कधी झालं, कसं झालं. बाय द वे, हे सगळं शोधून काढणं तुमचं काम आहे ना, सो ते तुम्ही कर. विकी, डॅड, मला खरंच काही माहित नाहीये आणि मला काही आठवत सुद्धा नाहीये. मिस्टर पटवर्धन, तो रात्री उशिरा आलाय, त्याची झोप झाली नाही. शेलार, सर, चला तोंड घेऊन येऊया, फ्रेश वाटेल नाही का? काय डॅड? अरे बाळा, तुझी झोप झाली नाही म्हणून सांगतोय मी. चल एक्सक्यूज मी. चल रे, चल चल चल, मस्त फ्रेश होऊया आपण. चल चल, ये इकडे ये. सॉरी सर, तो जरा लहानच आहे. खूपच लहान आहे तो, म्हणूनच शेलारला पाठवलं त्याचं तोंड धुवायला. सर, झोप उडाली असेल विकीची. गुड मॉर्निंग विकी. मिस्टर विकी, काय झालं आणि काय झालं नाही हे शोधून काढणं आमचं काम आहे. आम्हाला ते माहिती आहे आणि आम्ही ते करतोच आहोत. त्याची आठवण तू करून द्यायची गरज नाहीये. आता तुला जे जे काही आठवत आहे ना, ते पटकन सांग. चल बोल विकी, काय झालं त्या दिवशी? विकी, प्लीज सांग, काय झालं होतं त्या दिवशी? मी ऑफिस मध्ये आलो होतो. तेव्हा तुम्हाला पहिलं कोण भेटलं? डॅडच होते समोर. धनंजयच्या केबिन जवळ. हो, त्याला बोलू दे. सॉरी. पुढे काय झालं? तुझं पटवर्धनांकडे काहीतरी काम होतं, ते पण सकाळीच. एवढ्या लवकर तुझी सकाळ होत नाही ना, त्या दिवशी कशी झाली? मला पैसे हवे होते. म्हणजे तू अजूनही पॉकेट मनी घेतोस? पुढे काय झालं? ए बाबा, आता बोल लवकर, का ब्रेकफास्ट हवाय खायला? मी बघितलं तेव्हा डॅड टेन्शन मध्ये होते. इथे धनंजय कुठे आहे ते कळत नाही.
आत्ता आला होता, पण आता नाहीये केबिन मध्ये. लॉबीमध्ये होते. लॉबीमध्ये? व्हॉट? म्हणजे तू धनंजयला लॉबीमध्ये पाहिलंस? मग कुठे गेला तो? की प्लीज सांग. नाही, मी नाही पाहिलं त्याला. पण तू मिस्टर पटवर्धनांना सांगितलंस तू धनंजय सरदेसाईंना लॉबीमध्ये पाहिलंस? हो, आणि तरीही सांगतोयस की नाही बघितलं म्हणून? मला तसं सांगितलं. कुणी सांगितलं? नाही, ते नाही आठवत आहे मला. खोटं बोलतोयस काय रे? नाही, मी खोटं बोलत नाहीये, मला खरंच आठवत नाही होतं. शेलार, ह्याची झोप उडाली नाही वाटतं अजून. नाही आठवलं. मला याने सांगितलं. साने, तुम्ही धनंजयला पाहिलं होतं लॉबीमध्ये? बोला ना. हो, सांगा साहेबांना. तुम्ही पाहिलं ना धनंजय सरदेसाई ना? मी असं काहीच नाही सांगितलं साहेब. धनंजय सरांना मी लॉबीमध्ये नाही पाहिलं. खरं सांगा. खरंच सांगतो साहेब. इथे काहीतरी लपवलं जाते. कोण लपवते? कशासाठी लपवते आणि काय लपवते हे कळेलच लवकरच. धनंजय सरदेसाईंची कॅबिन हीच का? हो. तुम्ही सगळे इथेच थांबा. शेलार, च सर, मला नाही वाटत आपल्याला इथे काही मिळेल. तर इथे पण काही दिसत नाहीये. डेटाबेस चेक करून. येस सर. एक माणूस ऑफिसमध्ये येतो आणि मग त्याच्याबद्दल ऑफिसमध्ये कुणालाच काही माहित नाही. काहीतरी असा एक धागा आहे जो आपल्याला धनंजय सरदेसाईंपर्यंत घेऊन जाईल. आणि त्या धाग्याचं एक टोक राणी सरदेसाईंकडे असू शकतं. जसं त्यांनी आत्ता पटवर्धन आणि धनंजय सरदेसाईंच्या भांडणाबद्दल सांगितलं, तसं त्यांना आणि काही माहिती असू शकेल. पण पोलिसांना सांगावं कसं हा प्रश्न पडला असेल. किंवा मग पोलिसांना सांगायचं का असाही प्रश्न पडला असेल. You're right. सुरुवे, सर. राणी सरदेसाईंना आत बोलवा. ओके सर. साळुंके, बाहेर जाऊन सगळ्यांना नजर ठेवा. कोणीही ऑफिसमधून बाहेर जाता कामा नये. मॅडम, तुम्हाला एक मिनिट. पाटील, जरा कॉफी आणा. येस मॅडम. सॉरी, काय म्हणत होता? मॅडम, तुम्हाला सरांनी आत बोलावलं. सरांनी म्हणजे अजय ठाकूर? हो. Just me.
बोला. तुम्ही मला बोलवलंय का? तुम्हाला तसा निरोप मिळाला असेलच. हो, पण सगळ्यांसमोर प्रश्न विचारणार आहात का? ती माझी ड्युटी आहे. ओके, येते मी. कॉफी मॅडम. स्ट्रॉंग आहे ना? हो. कॉफी घेऊन ये. येऊ शकतो. आले. Feels good. Yeah. Come on. What do you think? Yeah. Watch out. आय एम सॉरी. तुम्हाला पण मागवू का काही? नको. मला सांगा, त्या दिवशी धनंजय सरदेसाई घरातून निघाले तेव्हा त्यांचा मूड कसा होता? काही नाही, नॉर्मल. त्या भांडणाचा काही परिणाम त्यांच्यावर? नाही, खूप कूल होता तो. म्हणजे त्याला राग पटकन येतो, पण तो शांतही तेवढाच लवकर होतो. Feels good. आणि बिझनेसमध्ये डोक्यात राग ठेवून चालत नाही ना. पण त्याच्या मनात काही चाललं असेल तर मात्र अंदाज येत नाही. तुम्ही आम्हाला या वादाबद्दल आधी का नाही सांगितलं? मला त्यावेळी ते महत्वाचं वाटलं नाही, पण तुम्ही इथे चौकशीला येणार म्हटल्यावर मग मला असं वाटलं की त्या वादाचं काहीतरी कनेक्शन असेल. म्हणजे नसेलही. धनंजय आणि पटवर्धन खूप चांगले मित्र आहेत. त्या दिवशी जेव्हा धनंजय सरदेसाई घरातून निघाले त्यांनी पटवर्धनांना फोन केला होता का? नाही. ऍक्च्युली मी एवढी घाईत होते, मला शॉपिंगला जायचं होतं. मी धनंजयला बोलले सुद्धा तू माझ्यासोबत चल, तर त्याची तयारी नव्हती. कदाचित त्या दिवशी तो माझ्यासोबत आला असता तर इतकं सगळं घडलंच नसतं. सगळं कसं नेहमीसारखं घडत होतं. मी त्याला बाय करायला बाहेर आले, त्याला टिफिन दिला, तो निघून गेला. सिक्युरिटी गार्डनी त्याला सॅल्यूट सुद्धा केला. पटवर्धनांचा फोन आला तेव्हा मला असं वाटलं की ऑफिसमध्येच कुठेतरी आजूबाजूला असेल. पण संध्याकाळी पुन्हा एकदा त्यांचा फोन आला तेव्हा मात्र मला असं वाटलं की समथिंग इज रिअली सिरियस. धनंजय असा अचानक ऑफिसमधून कसा काय गायब झाला हेच कळत नाही. पटवर्धन. यस इन्स्पेक्टर. आम्हाला सीसीटीव्ही फुटेज बघायचं. ठीक आहे, चला मी दाखवतो. तुम्ही इथेच थांबा. सीसीटीव्ही रूम कुठे? तिकडे उजव्या बाजूला. एक्सक्यूज मी. आम्हाला 24 ऑक्टोबरचं सकाळी 9 ते 9:30 या वेळेतलं सीसीटीव्ही फुटेज दाखव. येस सर.
आलं लक्षात. चला. काही क्लू मिळाला का? त्या दिवशी त्यावेळेस सीसीटीव्ही बंद होते हो. किंवा मग ते फुटेज कोणीतरी डिलीट केलं. व्हॉट? डोंट वरी, हे सगळं कोणी केलंय कळेल लवकरच. तिवारी, तू त्या दिवशी साहेबांना ऑफिसला घेऊन आलास? हाँ. गुड. आता आम्ही तुला पोलीस स्टेशनला घेऊन जातो. हाँ. त्याला घेऊन चला रे. साहब मैं सच बोल रहा हूँ. चल चल छोड़ दो साहब, मैंने कुछ नहीं किया साहब. चल रे. साहब छोड़ दो मुझे.